कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगडच्या माणगाव येथील अल्पवयीन तरुणी हत्या प्रकरणाचा छडा लागलेला असून पोलिसांनी 24 तासामध्ये आरोपीला बेड्या ठोकल्यात. आरोपी तरुण गावातीलच असल्याची माहिती आता समोर आली आहे. विलेपार्ल्यातून सुट्टीसाठी घरोशीवाडी गावात आलेल्या निधी उतेकर ह्या 15 वर्षीय मुलीचा तिच्याच ओळखीच्याच तरुणानं काटा काढला आणि तिची जंगलात नेऊन हत्या केली. आरोपीचं नाव आहे शुभम उतेकर, वय वर्ष 32. नराधम शुभम हा देखील विलेपार्लेमध्येच राहत होता. त्याचं लग्न झालं असून त्यानं निधीची हत्या का केली याचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. अल्पवयीन तरुणीची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. या तरुणीचा मृतदेह गावालगत असणाऱ्या डोंगराळ भागात सापडला होता. त्यानंतर गावातच एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच या प्रकरणी 4 वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आली होती आणि अखेर 24 तासामध्ये या नराधमाला पोलिसांनी अटक केली. मुंबईतील वेलेपार्ले येथे राहणारी आणि सेंट जेवियर्स शाळेत शिकणारी 15 वर्षाची निधी उतेकर उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथील आपल्या गावाला आली होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास ती तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून बोलत घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. बुधवारी तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये जंगलात सापडला. माणगाव पोलिसांनी तिच्या अंगावरील जखमा पाहून ही हत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 27 मेच्या रात्री या तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचलं होतं. माणगाव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला अवघ्या 24 तासामध्ये अटक केली. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातून सिरेमालाही लाजवेल अशी भयंकर घटनाही समोर आली. इथे एका 32 वर्षीय विवाहित पुरुषानं एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्गुण हत्या केली होती. माणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घरोशीवाडी म्हणून गाव आहे. तेथील व्यक्ती नामे राजेश उतेकर, वय वर्ष 52, यांची मुलगी दिनांक 25/5/2026 रोजी रात्री साधारण 9 ते 9:30च्या सुमारास घरातून बाहेर फिरून येते असं सांगून गेलेली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही म्हणून घरातल्या लोकांनी व इतर आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध घेतला. ती त्या दिवशी पण मिळाली नाही. दिनांक परत 26/5/2026 रोजी पण मिळाली नाही. ती मिळत नाही म्हणून सर्वजण शोधाशोध करत होते. इन बिटवीन काल दिनांक 27/5/2026 रोजी त्यांना असं समजलं की त्या गावाच्या जवळच असलेल्या फॉरेस्टमध्ये तिचा मृतदेह आढळून आलेला आहे. तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पोहोचलेले होते. त्या अनुषंगाने तिचे वडील राजेश उतेकर यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा माणगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ माननीय रायगड जिल्ह्याच्या SP मॅडम, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल सर, त्याचबरोबर DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 4 पथकं तयार करण्यात आली. सर्व पथकांना वेगवेगळे टास्क देण्यात आले. त्याच्यामध्ये डाटा ॲनालिसिस असेल, सोर्स कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन असेल आणि इतर फील्ड वर्क असेल, CCTV फुटेज वगैरे, अशा त्या 4 टीमला विभागून काम वाटप करण्यात आलेलं होतं. आमचा डेटा सोर्स, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमी याच्या आधारे आम्ही त्याच गावामधील एक शुभम उतेकर नावाचा तरुण, वय वर्ष 32, याला आज रोजी सकाळी 7-7:30 वाजताच्या सुमारास अटक केलेली आहे. आज त्यांना आम्ही न्यायालयामध्ये हजर करीत आहोत. ह्या हत्येचा गुन्हा घडल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या अँगलने हा तपास करतो आहे. कारण तो गावातलाच मुलगा असल्यामुळे हत्या कशामुळे झाली, त्याची कारणं काय होती, हत्येच्या पाठीमागे मोटिव्ह काय होता, या सर्व गोष्टी आम्ही पडताळून पाहणार आहोत. पीडित मुलगी ही मुंबईत आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होती. ती उन्हाळी सुट्टीमुळं आपल्या मूळ गावी रायगडमध्ये आली होती. मात्र मुंबईत तिच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपीनं तिचा मुंबई ते रायगड असा पाठलाग केला. मूळ गावी मुलीची हत्या करून पुन्हा तो मुंबईत परतला. पीडित मुलगी गावी जाणार असल्याची माहिती या नराधम शुभमला आधीपासूनच माहीत होती. त्यानुसार तो गुपचूप तिचा पाठलाग करत तिच्या गावी पोहोचला. त्यानं सोमवारी मध्यरात्री पीडित मुलीची निर्गुण हत्या केली.
हत्येनंतर तो पुन्हा मुंबईला पळून आला. त्यानं कसलाही पुरावा मागे सोडला नव्हता. मात्र एका चुकीमुळं पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले. मोबाईलवरून केलेल्या शेवटच्या कॉलचा सखोल मागावा घेतला आणि या तांत्रिक तपासावरून पोलिसांचा संशय थेट शुभम उतेकरवरती स्थिरावला. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत विलेपार्ले येथून शुभमला ताब्यात घेतलं. पोलीस कोठडीमध्ये येऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं निधीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये आहे आणि पोलिसांकडून या अल्पवयीन मुलीची हत्या का केली याचा शोध आणि तपास सध्या रायगड माणगाव पोलीस करत आहेत.